मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे आणि येत्या 24 तासानंतर राज्यातला पाऊस ओसरण्याची शक्यता आहे। आज दिनांक 27 सप्टेंबर संध्याकाळचे जवळपास 7 वाजलेत आणि आपण दुपारीच ही अपडेट शेतकऱ्यांना देणार होतो, परंतु वेळ भेटला नाही, त्याबद्दल दिलगिरी आहे। आणि येत्या 24 तासामध्ये पूर्व विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तसेच पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे 24 तासामध्ये येणाऱ्या। तसेच मराठवाड्याच्या हिंगोली, नांदेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच बीडचा भाग आहे, बीडमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता या ठिकाणी असणार आहे। तसेच लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये अजून 24 तासामध्ये काही ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी तर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तसेच सातारा, सांगलीमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये कायम आहे। लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला असणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर चांगला असण्याची शक्यता आहे 24 तासामध्ये। जालन्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे। म्हणजे जसं आपण जालन्यापासून वरती जाऊ पश्चिमेला तसा पावसाचा जोर वाढल्याची आपल्याला चिन्ह दिसणार आहेत। नगर जिल्ह्यात म्हणजे येत्या 24 तासामध्ये इतर भागाच्या तुलनेत धाराशिव आणि नगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे। तसेच 24 तासानंतर नगरचा म्हणजे कोकणाचा जो काही भाग आहे म्हणजे गुजरातला लागलेला दक्षिण कोकण तसेच दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईच्या सगळ्याच परिसरामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता ही कायम आहे आणि खूप जोरदार पाऊस या ठिकाणी मुंबई असेल किंवा कोकणाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये होण्याची शक्यता आहे। तसेच गुजरातमध्ये सुद्धा गुजरातच्या बऱ्याच भागात आपल्याला मुसळधार पावसाची किंवा अतिवृष्टीची शक्यता ही बऱ्याच ठिकाणी असणार आहे। नाशिकचा जो काही धुळ्याचा भाग आहे या धुळ्याच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल मालेगाव धुळेच्या, परंतु जसं आपण वरी चांदवड, देवळा, त्यानंतर निफाड आहे, नाशिक आहे या भागामध्ये आपल्याला नाशिकमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळण्याची शक्यता पुढच्या 24 तासामध्ये किंवा 36 तासामध्ये असणार आहे। तर हा होता थोडक्यात अंदाज आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे साधारणतः आणखी 2 ते 3 दिवस पावसाची उसंत झाल्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा एकदा राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। एवढा जोर नसेल, परंतु राज्यातलं जे वातावरण आहे पावसाचं हे संपूर्ण क्लिअर होण्यासाठी आपण 11 तारखेचा अंदाज या ठिकाणी देत आहोत। धन्यवाद।